कोणता पॉईंट पाहतो आपण IUPAC नेम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि याच्यामध्ये आपण 2 पॉईंट कंप्लीट केलेत. फर्स्ट आपण पाहिलं होतं IUPAC नेम ऑफ मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन आणि सेकंड आपण पाहिलं IUPAC नेम ऑफ डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आणि आज आपण पाहतो आहे IUPAC नेम ऑफ ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन, ट्राय मीन्स 3. जर बेन्झरिंगला 3 सबस्टंट अटॅच असतील, सबस्टंट म्हणजे ॲटम किंवा ग्रुप अटॅच असतील, तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन असं म्हणतो आहे. अशा कंपाऊंडचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, लोएस्ट सम रूल यूज करायचे आहे. लोएस्ट सम रूल आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. जेव्हा आपण ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीनचं IUPAC नेम लिहितो तेव्हा फर्स्ट काय यूज करायचं, लोएस्ट सम रूल यूज करायचा आणि त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर. आता ह्या दोन्हीमध्ये जी प्रायोरिटी आहे ती प्रायोरिटी आपल्याला फर्स्ट कुणाला द्यायची आहे, तर प्रायोरिटी फर्स्ट आपल्याला लोएस्ट सम रूलला द्यायची आहे. ओके. जर बेन्झरिंगला 3 सबस्टंट अटॅच असतील तर फर्स्ट काय यूज करायचं, लोएस्ट सम रूल आणि मग त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट पॉसिबिलिटी काय, इफ 3 सेम सबस्टिट्यूएंट्स, इफ 3 सेम सबस्टिट्यूएंट्स अटॅच, इफ 3 सेम सबस्टिट्यूएंट्स अटॅच. जर समजा बेन्झरिंगला जे 3 सबस्टंट अटॅच आहेत ते 3ही सेम असतील तर याचं IUPAC नेम काय येईल, इफ 3 सेम सबस्टिट्यूएंट्स अटॅच. फॉर एक्झाम्पल बेन्झीन रिंग आणि बेन्झरिंगला हे आहेत 3 सबस्टिट्यूएंट अटॅच, Cl Cl Cl. बेन्झरिंगला किती सबस्टंट अटॅच आहेत, 3 सबस्टंट अटॅच आहेत. मग याचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल, इथं दिसतंय का, इथं लिहिलेलं दिसतंय, सर्वांना दिसतं ना बोर्डवरचं. दिसतंय सर्वांना, इथे लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला, इथे लिहिलेलं दिसतंय, ठीक आहे, इथे लिहितो. फॉर एक्झाम्पल बेन्झीन रिंग आणि बेन्झरिंगला हे आहेत 3 सबस्टंट अटॅच, Cl Cl Cl. आता सर्वांनी लक्ष इकडं, रायटिंग स्टॉप करा. बेन्झरिंगला हे आहेत 3 सबस्टंट अटॅच, हे 3ही सेम आहेत ना, हे 3ही सेम आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, लोएस्ट सम रूल यूज करायचा. आता याच्यामधला कोणता कार्बन अटॉम फर्स्ट असेल, हा Cl ज्या कार्बन अटॉमला अटॅच तो फर्स्ट आहे का, हा Cl ज्या कार्बन अटॉमला अटॅच आहे तो फर्स्ट असेल का, हा फर्स्ट कार्बन अटॉम आहे. तर ते आपल्याला डिसाईड कशावरून करता येईल, तर लोएस्ट सम रूलनुसार. ओके. तर आपण फर्स्ट काय करूया, याला 1 नंबर देऊया. समजा आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर नंबरिंग कशी असेल, क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल, सांगा बरं. बरोबर, 1 2 हा असेल 3, हा असेल 4. ओके. यांच्या आपण काय करूया, सम करूया. 1 + 3 + 4 किती आली सम ही 8. आता याला आपण फर्स्ट कन्सिडर केलं होतं. आता आपण काय करूया, ह्या कार्बन अटॉमला फर्स्ट कन्सिडर करूया. समजा आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर नंबरिंग कशी असेल, आता क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल, क्लॉकवाईज असेल. बरोबर, 1 2 3 4 5. ओके. आता यांची आपण सम करूया. 1 + 2 + 5 8. आता आपण या दोन्हीला फर्स्ट कन्सिडर करून पाहिलं. आता आपण काय करूया, याला फर्स्ट कन्सिडर करूया. याला फर्स्ट कन्सिडर केलं तर आपली नंबरिंग कशी असेल, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज असेल. 1 2 3 4. आता आपण याची सम करूया. 1 + 2 + 4 किती आले सांगा, हे 7.
लोएस्ट सम कोणते आहे 7. ओके, याचा अर्थ ही नंबरिंग करेक्ट आहे, ह्या 2 नंबरिंग कशा आहेत रॉंग आहेत. म्हणजे आपल्याला फर्स्ट कार्बन कोणतं कन्सिडर करावं लागेल, हाच कार्बन आपण फर्स्ट कन्सिडर करावं लागेल. यालाच आपण फर्स्ट कन्सिडर केलं तरच आपला IUPAC करेक्ट येणार आहे. ओके, जर आपण याला फर्स्ट आणि याला फर्स्ट जर कन्सिडर केलं तर IUPAC आपलं चुकणार आहे. समजलं सर्वांना नंबरिंग कशी केली ती. आता IUPAC कसं लिहायचं पहा. हा CL कुठे अटॅच आहे, फर्स्टला अटॅच. हा CL कुठे अटॅच आहे, सेकंडला अटॅच. हा CL आहे 4ला अटॅच. ओके, हे ज्या पोझिशन्स आपण लिहिल्यात हे तीनही सेम आहेत. तीनही सेम असतील तर आपण कोणतं प्रिफिक्स यूज करतो, ट्राय यूज करतो. त्यानंतर आपण काय करतो, ह्या सबस्टंटचं नाव लिहितो क्लोरो, ट्राय क्लोरो, आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा, बेन्झीन. इथे काय असेल सांगा बरं, कॉमा असेल, कॉमा डॅश, 1 2 4 ट्राय क्लोरो बेन्झीन. हे झालं याचं IUPAC नेम. नोट करा. झालं सरांचं लिहून. हां, याच्यामध्ये आपण सेकंड पॉईंट लिहूया. इफ थ्री डिफरंट सबस्टिट्यूएंट्स अटॅच. इफ 3 डिफरंट सबस्टिट्यूएंट अटॅच. जर समजा बेन्झिनला 3 वेगवेगळे सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर मग अशा वेळेस IUPAC नेम काय येईल. हां, लक्ष इकडं. फॉर एक्झाम्पल, हां, इथे बेन्झिनला 3 सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत, त्यातले 2 सेम आहेत पण तिसरा कसा आहे सांगा, डिफरंट आहे. मग अशा वेळेस काय करायचं, सेम तेच करायचं. फर्स्ट काय यूज करायचं, लोएस्ट सम रूल यूज करायचं. आता लोएस्ट सम रूल, कोणता कार्बन फर्स्ट असेल, NO2 ज्या कार्बन अटॅच आहे तो फर्स्ट असेल का, हा कार्बन फर्स्ट असेल का, हा कार्बन फर्स्ट असेल, हे आपल्याला कशावरून कळणार, तर लोएस्ट समवरून आपल्याला कळणार. ओके, समजा मी याला फर्स्ट कन्सिडर केलं तर नंबरिंग मी कशी करणार, अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज, क्लॉकवाईज बरोबर. 1 2 3 and 4 याचे आपण सम करूया, किती येणार, 1 + 2 + 4 किती येणार, 7. आता मी काय करतो, ह्या BRला फर्स्ट कन्सिडर करतो आहे, ह्या कार्बनला फर्स्ट, याला फर्स्ट कन्सिडर केलं तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल, क्लॉकवाईजमध्ये नाही, अँटी क्लॉकवाईजमध्ये. 1 हा 2 3 4 आणि हा येईल 5. याची सम करा, किती येणार, 1 + 2 + 5 8. आता आपण काय करूया, हा BR ज्या कार्बन अटॅच आहे तो कार्बन आपण फर्स्ट कन्सिडर करूया. जर याला फर्स्ट कन्सिडर केलं तर आता नंबरिंग कशी होईल सांगा, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज होणार. नीट लक्ष ठेवा. पहा, जर समजा मी क्लॉकवाईज केली तर काय होणार, 1 2 3 4 4ला सबस्टिट्यूएंट येणार. जर आपण अँटी क्लॉकवाईज केली तर 1 2 3 3ला सबस्टिट्यूएंट येणार. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपल्याला नंबरिंग करावं लागेल. पहा, 1 2 3 4 याचे सम करा, 1 + 3 + 4 किती येणार, 8 येणार. सांगा कोणती नंबरिंग आपली करेक्ट आहे. 7 लोएस्ट सम कधी आली होती, NO2 ज्या कार्बन अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट कन्सिडर केल्यानंतर आली होती. ओके, म्हणजे आपली 3 नंबरिंग करेक्ट आहे, 1 2 3 and 4. आता IUPAC नेम लिहिताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डरच यूज करतो. ओके, मग आता मला सांगा, इथं ब्रोमो आणि नायट्रो असे 2 सबस्टिट्यूएंट आहेत. मग अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येणार, ब्रोमो फर्स्ट येणार. मग सांगा ब्रोमोच्या पोझिशन्स काय काय आहेत, एक आहे सेकंड पोझिशन आणि एक आहे फोर्थ पोझिशन. ओके, आता सांगा हे 2 सेम आहेत. जर 2 सेम असतील तर कोणतं प्रिफिक्स, बरोबर डाय. त्यानंतर BRचा IUPAC नेम ब्रोमो,
त्यानंतर मग आता नायट्रो लिहिणार आपण. नायट्रो कोणत्या पोझिशनला आहे? फर्स्ट पोझिशनला आहे. 1 नायट्रो, पुढे काय येणार? बेन्झिन. करेक्ट. कॉमा डॅश 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 2,4 डायब्रोमो 1 नायट्रोबेन्झिन. नोट करा. लिहिता येईल काय UPSC मिळतं तुम्हाला? बघा ट्राय करा. विच इज फर्स्ट कार्बन ॲटम. आता याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट कार्बन ॲटम डिसाईड करता आला पाहिजे. जर तुम्हाला फर्स्ट कार्बन ॲटम डिसाईड करता आला तर तुमचा UPSC नेम करेक्ट येणार. आता पहा, जर आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं, हा काय होणार? फर्स्ट कार्बन ॲटम. सांग क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार? क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार? याला फर्स्ट कन्सिडर केलं, याला फर्स्ट कन्सिडर केलं किंवा याला फर्स्ट कन्सिडर केलं, सम कशी येते? सेमच येते. मग आता फर्स्ट कन्सिडर करायचं कोणाला? आता इथं पहा, लोएस्ट सम रूल. लोएस्ट सम रूल इथं आपल्याला यूज करता येईल का? आता नाही करता येणार, कारण लोएस्ट सम तिन्ही ठिकाणी कशी येते? सेमच येते. मग पुढे कुठे जायचं तुम्ही? अल्फाबेटिकल ऑर्डरकडे जायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर. याचं नाव काय? नायट्रो. N स्टार्ट झाला. याचं नाव क्लोरो. C स्टार्ट झाला. याचं नाव ब्रोमो. B स्टार्ट झाला. अल्फाबेटिकली B फर्स्ट येईल ना, त्यामुळे काय करायचं? ब्रोमिनला फर्स्ट नंबर द्यायचा. इथे ह्या कार्बन ॲटमला फर्स्ट नंबर द्यायचा. आता त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे की आता क्लॉकवाईज जायचं का अँटी क्लॉकवाईज जायचं? ते पण खूप प्रश्न आहे. पहा 1 2 3, 3ला सबस्टंट आहे. 1 2 3, परत 3ला सबस्टंट आहे. कुठूनही जावा तुम्ही, क्लॉकवाईज जावा अँटी क्लॉकवाईज जावा, 3ला सबस्टंट आहे. परत काय करणार मग तुम्ही? परत अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. हा नायट्रो आणि हा क्लोरो. C फर्स्ट येतो. मग ज्या एनकडनं क्लोरोला लोअर नंबर मिळेल त्या एनकडनं नंबरिंग करायची. मग साधा जर आपण क्लॉकवाईज गेलो तर क्लोरोला किती मिळणार? 5 नंबर मिळणार. जर आपण अँटी क्लॉकवाईज गेलो तर क्लोरोला 3rd नंबर मिळणार. मग नंबरिंग कोणती करेक्ट आहे? अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 अँड 5 ही झाली आपली करेक्ट नंबरिंग. आता UPSC नेम लिहिताना नेहमी आपण अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करतो. सांग अल्फाबेटिकल फर्स्ट कोण येणार? ब्रोमो. तो कोणत्या पोझिशनला अटॅच आहे? फर्स्ट पोझिशनला. त्यामुळे आपण इथं फर्स्ट काय लिहिलं? 1 ब्रोमो. त्यानंतर काय लिहिणार सांगा? 3 क्लोरो. बरोबर. 1 ब्रोमो 3 क्लोरो 5 नायट्रो बेन्झिन. करेक्ट. असे कन्फ्यूज करणारे क्वेश्चन्स आपल्याला नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये विचारू शकतात. नोट करते एक्झाम्पल.
झालं सरांचं लिहून एक्झाम्पल. आता याच्यामधलं आपण थर्ड पॉईंट पाहूया. इफ वन ऑफ दी ग्रुप इज स्पेशल ग्रुप, इफ वन ऑफ दी ग्रुप इज स्पेशल ग्रुप. समजा त्या तीनपैकी जो एक ग्रुप आहे तो आहे स्पेशल ग्रुप. तर अशा वेळेस काय करायचं, जो स्पेशल ग्रुप आहे, स्पेशल ग्रुप त्यालाच काय करायचं, फर्स्ट कन्सिडर करायचं. ओके, तो ज्या कार्बन टर्मला अटॅच आहे त्याला फर्स्ट कन्सिडर करायचं. हां, एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल बेन्झीन रिंग, आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे, बेन्झीन रिंगला अटॅच आहे BrCOOH आणि Cl. हां, क्लोरीन, ब्रोमीन आणि COH याच्यामध्ये एक आपला स्पेशल ग्रुप आहे. कोणता सांगा, COH. बरोबर, तो ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तोच काय करायचा आता इथं फर्स्ट कन्सिडर करायचा. कोणता कार्बन ॲटम फर्स्ट आहे, ज्या कार्बन ॲटमला आपला स्पेशल ग्रुप अटॅच आहे तोच कार्बन ॲटम इथं फर्स्ट कन्सिडर करायचा. आता त्यानंतर क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. करेक्ट. 1 2 3 4. आता हा स्पेशल ग्रुप सोडून द्या, राहिलेले दोन काय झाले सांगा, सबस्टिट्युएंट. ते दोन सेम आहेत का डिफरंट आहेत, डिफरंट आहेत. डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. असा फर्स्ट कोण येणार, ब्रोमो फर्स्ट येणार. करेक्ट. 2 ब्रोमो येणार, 2 ब्रोमो. पुढे काय येणार, 4 क्लोरो येणार. बरोबर, 4 क्लोरो. 2 ब्रोमो 4 क्लोरो. काय येणार सांगा आता. करेक्ट, बेन्झोइक ॲसिड. बेन्झिरिंगला जर COOH ग्रुप अटॅच असेल तर याचं नाव आपण बेन्झोइक ॲसिड असं लिहितो, बेन्झोइक ॲसिड. हे झालं IUPAC नेम. 2 ब्रोमो 4 क्लोरो बेन्झोइक ॲसिड. सॉल्व करा एक्झाम्पल आहे. हां, बेन्झिरिंगला एक आहे C+OH अटॅच, एक NO2 आहे आणि एक आयोडीन आहे. स्पेशल ग्रुप कोणता आहे सांगा, C+OH. ओके, तो ज्या ठिकाणी अटॅच आहे तो कार्बन ॲटम आपल्याला फर्स्ट कन्सिडर करावा लागेल. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. बरोबर, 1 2 3 4. करेक्ट. आता 3 आणि 4ला दोन सबस्टिट्युएंट आहेत आणि ते दोन डिफरंट आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करा. IUPAC नेम लिहिताना काय येणार सांगा, 4 आयोडो, आयोडो फर्स्ट येणार, 4 आयोडो. पुढे काय येणार, 3 नायट्रो, 3 नायट्रो. त्यानंतर आता बेन्झिरिंगला C+OH अटॅच आहे. C+OH म्हणजे आपला CHO आहे, बेन्झाल्डिहाइड. बरोबर, बेन्झिरिंगला C+OH अटॅच असेल तर याला आपण बेन्झाल्डिहाइड असं म्हणतो. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. इथे डॅश डॅश, 4 आयोडो 3 नायट्रो बेन्झाल्डिहाइड. हां, याच्यामधला आपण फोर्थ पॉईंट पाहूया. इफ 2 or more special groups, if 2 or more special groups attach. जर समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्पेशल ग्रुप अटॅच आहेत तर मग अशा वेळेस काय करणार, करेक्ट, प्रायोरिटी ऑर्डर यूज, प्रायोरिटी ऑर्डर यूज, प्रायोरिटी ऑर्डर यूज. जर 2 किंवा 2 पेक्षा जर जास्त स्पेशल ग्रुप असतील, फंक्शन ग्रुप असतील तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला, प्रायोरिटी ऑर्डर यूज करायचे. हां, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंग CO2H OH Cl. पाय इथे बेन्झिन रिंगला 3 सबस्टंट आहेत.
त्यातले जे दोन आहेत ना ते स्पेशल ग्रुप आहेत आपले. कोणते? एक OH आणि एक CO2H. तर मग अशा वेळेस काय करायचं आपण? प्रायोरिटी ऑर्डर यूज करायची. प्रायोरिटी ऑर्डर आपण काल पण पाहिली होती. प्रायोरिटी ऑर्डर. मग मला सांगा CO2H आणि OH मध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे? CO2H ची प्रायोरिटी फर्स्ट आहे. त्यामुळे तो काय झाला आपला? मेन फंक्शन ग्रुप झाला. मेन सफिक्स. मग मला सांगा CO2H ज्या ठिकाणी अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता होईल सांगा? फर्स्ट कार्बन ॲटम होईल. आता आहे की क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? सांग, क्लॉकवाईज जायचं का अँटी क्लॉकवाईज जायचं? क्लॉकवाईज जायचं. बरोबर. 1 2 3 4. त्यानंतर आता नीट लक्ष द्या. आता OH आणि Cl हे काय झाले आपले? प्रिफिक्स झाले. प्रिफिक्स. Clचा तर काय प्रॉब्लेम नाही. क्लोरो. आता OH हा जर प्रिफिक्स म्हणून आला तर त्याचं आपण नाव काय लिहितो? हायड्रॉक्झी असं लिहितो. आपण प्रिफिक्स सफिक्सच्या टेबलमध्ये हे दिलेलं आहे. OH प्रिफिक्स म्हणून आला तर नाव काय लिहायचं आणि सफिक्स म्हणून आला तर नाव काय लिहायचं, तो एक आपण टेबल पण दिलेला आहे. आता इथे OH आपला मेन फंक्शन ग्रुप आहे का? नाही आहे. CO2H आपला मेन फंक्शन ग्रुप आहे. मग OH आपला मेन फंक्शन ग्रुप नाही आहे. याचा अर्थ तो काय आता इथं त्याचा रोल काय इथं प्रिफिक्स म्हणून आहे. मग OH जर प्रिफिक्स म्हणून आला तर हायड्रॉक्झी असं लिहितात. Hनं सुरुवात होते. क्लोरो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? क्लोरो फर्स्ट येईल. मग सांग याचं नाव काय येणार? 4 क्लोरो. 4 क्लोरो 2 हायड्रॉक्झी. 2 हायड्रॉक्झी. बेन्झिनला CO2H अटॅच आहे. काय नाव लिहितो आपण? बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड. दिस इज IUPAC नेम. 4 क्लोरो 2 हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. बेन्झिनला काय काय अटॅच आहे? एक आहे C डबल बॉन्ड OH अटॅच, एक आहे CH2OH आणि एक आहे NH2. लक्ष द्या. आपण हे सॉल्व करूया. इथे एक फंक्शन ग्रुप आहे CH2OH आणि इथे आहे सेकंड C डबल बॉन्ड OH. इथे OH आहे परंतु OH हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही आहे, डायरेक्ट बेन्झ रिंगला अटॅच नाही आहे. मला सांग हे किती लाईन जंक्शन आहे? 2 लाईन जंक्शन आहे. हे 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं? CH2 असतो. ओके. म्हणजे इथे बेन्झ रिंगला 2 डायरेक्ट फंक्शन ग्रुप अटॅच आहेत. मग मला सांग NH2 मध्ये आणि C डबल बॉन्ड OH मध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे? तर C डबल बॉन्ड OH ची प्रायोरिटी फर्स्ट आहे. त्यामुळे याला आपण काय करणार? फर्स्ट कन्सिडर करणार. त्यानंतर क्लॉकवाईज जायचं का अँटी क्लॉकवाईज जायचं? अँटी क्लॉकवाईज जायचं. 1 हा 2 3 आणि हा 4. आता मला सांग 4 नंबरला एक प्रिफिक्स आहे आणि 2 नंबरला एक प्रिफिक्स आहे. 4 नंबरचं तुम्हाला नाव माहीत असेल, अमिनो म्हणतो आपण याला. NH2 हा प्रिफिक्स म्हणून आला आहे. त्याचं नाव काय लिहितो आपण? अमिनो. सांग 2ला कोणता आहे? CH2OH आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्रिफिक्स? CH2OH. लक्षात इकडे 1 मिनिट. याला काय म्हणतो आपण सांगा? मी CH2OH ऐवजी फॉर एक्झाम्पल CH3 अटॅच केला तर CH3ला काय म्हणता तुम्ही? मिथाइल म्हणता. बरोबर. आपण काय केलं आहे? ह्या मिथाइलमधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला. किती हायड्रोजन राहिले? 2 हायड्रोजन राहिले. एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी आपण OH अटॅच केला आहे. बस एवढंच फक्त आपण केलं आहे. CH2OH. मग याचं नाव काय लिहायचं पहा? OH म्हणजे काय? हायड्रॉक्झी. आणि हा कोणता आहे? मिथाइल. ओरिजिनली तो मिथाइलच आहे पण त्यातला फक्त एक H काढला आणि त्या ठिकाणी OH अटॅच केला आहे. OH म्हणजे हायड्रॉक्झी अटॅच केला आहे. मग याचं नाव काय झालं? हायड्रॉक्झी मिथाइल. समजलं की सर्वांना? CH3 होता त्यातला एक H काढला त्या ठिकाणी OH अटॅच केला. बस एवढंच केलं आहे. म्हणजे काय झालं? फक्त हायड्रॉक्झी मिथाइल. ओके. हायड्रॉक्झी मिथाइल. याची सुरुवात कशाने झाली? Aनं. याची सुरुवात कशाने झाली? Hनं. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येणार? A फर्स्ट येणार. सांग काय लिहिणार? 4 अमिनो.
4 अमिनो पुढे काय येणार 2 हायड्रॉक्झी मिथाईल 2 हायड्रॉक्झी मिथाईल. त्यानंतर बेन्झिनला काय अटॅच आहे सी डबल बॉन्ड OH अटॅच आहे सी डबल बॉन्ड OH बेन्झाल्डिहाइड काय लिहितो आपण इथं बेन्झाल्डिहाइड 4 अमिनो 2 हायड्रॉक्झी मिथाईल बेन्झाल्डिहाइड. सर्वांनी सॉल्व करा हे एक्झाम्पल. तुम्हाला 4 स्पेशल ग्रुप दिले तिथं. दिसत नाही आहे ठीक आहे इथे लिहितो मी. चार ग्रुप अटॅच आहेत. एक आहे CO2H, एक आहे NH2, एक आहे CHO आणि एक आहे OH. प्रायोरिटी ऑर्डर तुम्हाला यूज करावं लागेल. प्रायोरिटी ऑर्डर कोणत्या कार्बन टर्मला तुम्ही फर्स्ट कन्सिडर करणार कोणत्या कार्बन टर्मला फर्स्ट कन्सिडर करणार तुम्ही COH. ज्या कार्बन टर्मला अटॅच आहे तो कार्बन टर्म फर्स्ट कारण त्याची प्रायोरिटी फर्स्ट आहे. त्यानंतर सांगा क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार. क्लॉकवाईज जर तुम्ही गेलात तर काय होईल पहा 1 2 3 3ला प्रिफिक्स येणार. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज गेलात 1 2 2लाच येतो ना प्रिफिक्स त्यामुळे अँटी क्लॉकवाईज करायची 1 2 3 4 5. आता मला सांगा हे 3 काय झाले तुमचे प्रिफिक्स कोणकोणते NH2 OH आणि CHO हे 3 प्रिफिक्स झालेत. आता यांची नावं तुम्हाला माहीत पाहिजेत. हे जर 3 प्रिफिक्स म्हणून आले तर नाव काय लिहायचं सांग. NH2चं नाव काय लिहितो आपण अमिनो बरोबर एनं स्टार्ट झाला अमिनो. हा कोणता आहे OH म्हणजे हायड्रॉक्झी बरोबर Hनं स्टार्ट झाला. हा कोणता आहे CHO ऑक्झो का फॉर्मिल दोन्ही पण लिहितो आपण ऑक्झो पण लिहितो फॉर्मिल पण लिहितो. पण हा चेनमध्ये इन्क्लूड झाला आहे का नाही आहे. काल मी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलं होतं पहा म्हणजे याचं नाव काय फॉर्मिल Fनं स्टार्ट झाला बरोबर आहे. लिहा मग सोपं आता हे अल्फाबेटिकली लिहा. आता A H आणि Fमध्ये अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येतो A फर्स्ट येतो बरोबर. म्हणजे काय येणार सांगा 2 अमिनो पुढं हायड्रॉक्झी येणार का फॉर्मिल येणार फॉर्मिल येणार ना फर्स्ट. काय येणार 5 फॉर्मिल पुढे करणार सांगा आता 4 हायड्रॉक्झी आणि लास्ट काय सांगा बेन्झिनला CO2H म्हणजे आपण काय नाव लिहितो बेन्झोइक ॲसिड बरोबर. हे झालं IUPAC नेम 2 अमिनो 5 फॉर्मिल 4 हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. समजले सर्वांना. नोट एक खाली नोट नोट इफ फंक्शनल ग्रुप is present outside the benzene ring then benzene ring is considered as
then benzene ring is considered as substituent phenyl. सबस्टिट्यूएंट फिनाइल. फिनाइलचा शॉर्ट फॉर्म काय? PH. हां, नोटमध्ये आपण काय लिहिलं आहे, जर फंक्शनल ग्रुप आउटसाइड दी बेंझिन असेल तर अशा वेळेस बेंझिन जी आहे ती सबस्टिट्यूएंट म्हणून येते फिनाइल. हां, एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, इथे पहा COH ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच आहे का बेंझिन रिंगला? डायरेक्ट अटॅच आहे का? हां, हे एक्झाम्पल पहा, इथे डायरेक्ट अटॅच आहे बेंझिन रिंग आणि बेंझिन रिंगला हा COOH अटॅच. इथे पहा फंक्शनल ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच आहे, इथे डायरेक्ट रिंगला अटॅच आहे का? नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ही जी बेंझिन रिंग आहे ती बेंझिन रिंग काय म्हणून येते? सबस्टिट्यूएंट फिनाइल म्हणून. मग मला सांगा, याच्यामध्ये आपली 2 कार्बनची चेन होणार. किती कार्बनची चेन होणार? 2 कार्बनची चेन होणार इथे. आता याला आपल्याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर करावं लागेल, कारण हा TFG आहे. TFG म्हणजे टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. टर्मिनल फंक्शनल ग्रुपमधला कार्बन टर्म नेहमी फर्स्ट असतो. हा 1 होणार आणि हा 2 होणार. आता याचा आपल्याला IPS नेम काय लिहिता पहा, 2ला हा प्रिफिक्स अटॅच आहे. कोणता प्रिफिक्स आहे? हा फिनाइल, तो फिनाइल. C6H5 आहे, हा काय आहे? C6H5 आहे, तो फिनाइल. त्यानंतर टोटल कार्बन टर्म किती? 2. त्यामुळे काय येणार? इथ. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे? सिंगल बॉन्ड, त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय लिहितो आपण? ANE. त्यानंतर COH हा आपला मेन फंक्शनल ग्रुप आहे. जर मेन फंक्शनल ग्रुप COH असेल तर काय करतो आपण? E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो? OIC ॲसिड. टू फिनाइल इथॅनॉइक ॲसिड, हे झालं याचा IPS नेम. याचा IPS नेम काय? बेन्झोइक ॲसिड. पहा, रिंगला अटॅच असल्यानंतर आणि रिंगला अटॅच नसल्यानंतर. नोट करा हे एक्झाम्पल. झालं. आता इथे आपण सर्व रूल्स पाहिलेत विथ एक्झाम्पल्स. ओके, आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो आहे जो आपल्याला IIT JEE मेन्स 2009मध्ये विचारला होता. तो क्वेश्चन घ्या, नोट करा. त्याचे ऑप्शन्स पण मी देतो आहे. कोणता ऑप्शन करेक्ट येईल ते मला फक्त सांगा. हां, IIT JEE 2009चा हा क्वेश्चन आहे. ऑप्शन सांगायची काय गरज आहे का इथं? चला, मी तो ऑप्शन सांगत नाही आहे. आधी तुम्ही IPS नेम लिहा आणि IPS नेम लिहिल्यानंतर तो ऑप्शन कुठे तो फक्त सर्च करायचा. मी तो तुम्हाला ऑप्शन देत नाही आहे. लिहा IPS नेम. स्पेशल ग्रुप आहे का सांगा इथं? आहे. कोणता आहे सांगा बरं? OH आहे ना? का CA नाही? का दोन्ही पण आहेत? दोन्ही पण आहेत. OH पण आहे आणि
CN पण आहे. जर 2 स्पेशल ग्रुप असतील तर काय करणार? प्रायोरिटी ऑर्डर यूज करणार. आणि ज्यांना प्रायोरिटी ऑर्डर माहिती आहे तेच हे क्वेश्चन सॉल्व करू शकतात. नाहीतर मग काय जण काय करणार, ज्यांना प्रायोरिटी ऑर्डर माहीत नाही आहे त्यांनी काय करणार, मग OHला फर्स्ट नंबर देणार. ज्यांना माहिती आहे ते CNला फर्स्ट नंबर देणार. ओके, म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर खूप महत्त्वाचे आहे. मग फर्स्ट नंबर कोणाला असेल? CNला. करेक्ट. क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार? बरोबर, क्लॉकवाईज. 1 हा 2 3 4 आणि हा 5. आता OH आणि BR काय झाले तुमचे? प्रिफिक्स झाले. OH प्रिफिक्स म्हणून आला तर नाव काय लिहितात? हायड्रॉक्झी. आणि ब्रोमिनचं तर आपल्याला माहितीच आहे, ब्रोमो, B. कोण येईल फर्स्ट सांगा? B फर्स्ट येईल. काय नाव लिहिणार आहे मग याचा? 2 ब्रोमो. बरोबर, 2 ब्रोमो. 5ला काय अटॅच आहे सांगा? हायड्रॉक्झी. 2 ब्रोमो 5 हायड्रॉक्झी. आत्ता सांगा, बेन्झरिंगला CN अटॅच आहे. बेन्झो नायट्राईल. करेक्ट, बेन्झो नायट्राईल. आणि हा ऑप्शन होता, 4पैकी एक ऑप्शन हा होता, 2 ब्रोमो 5 हायड्रॉक्झी बेन्झो नायट्राईल. किंवा एक तर मग हा ऑप्शन असला असता, 2 ब्रोमो 5 हायड्रॉक्झी 5 हायड्रॉक्झी. आता पहा, CN हा काय आहे? TFG आहे. CN TFG आहे आणि तो डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. बेन्झिन कार्बोनायट्राईल असं लिहू शकतो ना आपण. काल दिलं आहे पहा आपण लिहून, बेन्झिन कार्बोनायट्राईल. एक तर मग हा ऑप्शन असला असता, पण ऑप्शन हा होता पहिला, 2 ब्रोमो 5 हायड्रॉक्झी बेन्झो नायट्राईल. ठीक आहे. अजून आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चरला घेऊया.